बघू शकता कामावरती मस्त छान मिक्स दाल खिचडी वगैरे करणार आहे, कारण हे ना डाएटसाठी खूप काही छान असतं. चला मग मी मस्त काय म्हणता वटाणा वगैरे मकईचे दाणे वगैरे सर्व टाकलेले, कॉर्न वगैरे आणि शिमला मिरची असं 3-4 प्रकारच्या डाळी वगैरे टाकलेले आणि थोडंसं तूप वगैरे टाकलेलं आहे आणि हळद तिखट मीठ आणि 3 शिट्ट्या लावून घेणार आहे कुकरला. चला मग आणि घरी आलेली आहे नंतर. हाय हॅलो सर्वांना, शुभ संध्याकाळ. जय जय जगदीश समर्थ, श्री स्वामी समर्थ. चला आणि आता पाणी वगैरे आलेलं आहे, मी कामावून घरी आलेली आहे आणि 2 दिवस झाले खूप पाऊस होता आमच्याकडे. चला मग आता मी स्वयंपाकामध्ये मस्त करणार इडली सांबार आणि आईसाठी भात. तुम्ही म्हणा संध्याकाळी का आपण सुमीची फरमाईश म्हणून इडली वगैरे करणार आहे, कारण त्याला 2 दिवस झाले खूप बरं वाटत नाही म्हणून होतं. चला मग आता करते. डाळ घेतलेली मी, डाळ आहे. आता हे थोडंफार आहे उरलेलं इडलीचं पीठ, हे बघा त्याच्यामध्ये लावून दिलेलं आहे. चला आणि आईचं काम चालू झालेलं आहे, पाणी वगैरे भरती आई. आणि हो पाऊस असल्यामुळे असे काही घरामध्ये कपडे वगैरे वाळू घालावे लागतं आहे. चला मी आता पटापट चहा ठेवते आणि नंतर बोलते. घरी आलेली आहे आणि मला करायची इडली सांबार. तर मी काही मतलब चला थोडाफार काही भाजीपाला वगैरे घेऊन येते, पण मला भाजीपाला तर काही घ्यायची गरज नाही पडत, कारण आमच्या सोबत असतं. एकाच टायमाला मी दूरच्या मार्केटला जात असते, पण जिथं आम्ही राहतो तिथं आहे ना सोबत अशा गाड्या वगैरे लागतात. चला मग मी फायनल मस्त शेवग्याच्या शेंगा वगैरे घेऊन आलेली आहे, कारण आहे ना सांबारमध्ये खूप छान. मस्त चहा वगैरे घेतला आहे, थोडा वेळ काही मूवी वगैरे बघितली आहे, कारण संध्याकाळी आणि खूप काही दिवसभराची दगदग असते. छान मग थोडा वेळ आम्ही मूवी वगैरे बघितला आहे. मिस्टरसुद्धा घरी आलेले आहे, ते पण एकदम अगदी ओले चिंब होऊन आलेलं होते. मग मी चहा वगैरे ठेवल्यानंतर आम्ही बसले आणि जेवणाचं सर्व मी आणून ठेवलेलं आहे इथं, कारण म्हटलं गरम गरम वरण वगैरे छान लागतं सांबार वगैरे. आणि तुम्ही बघू शकता खूप छान सांबार झालेला आहे. आणि नंतर मग संध्याकाळी आम्ही सर्वजण जेवण वगैरे केलं आणि सांबार आहे ना खूप छान झालेलं होतं. चला म्हटलं आणि मी सुमितला आहे थोडाफार भात लावलेला आहे, कारण मिस्टरांना इडली कमी आवडते, त्यांनासुद्धा भात आवडतो म्हणून मी भात लावून दिले. सगळे भांडे वगैरे आवरून घेतलेले, कारण जेवण झाल्यानंतर खूप काही कंटाळा येतो. म्हटलं मग मी आधीच सर्व इडलीचे भांडे वगैरे क्लीन करून घेतले, कारण सकाळी पण मला कामावरती जावं लागतं. चला म्हटलं आणि हो दुसऱ्या दिवशी उपास आषाढी एकादशी आहे. चला मग मी संध्याकाळी मस्त छान साबुदाणा वगैरे भिजू घातलेला आहे आणि खरंच खूप छान झालं होतं बरं का इडली सांबार. नंतर मग आम्ही सर्वजण जेवण वगैरे केले आणि सोबत जेवण करतो फॅमिलीसोबत, तेव्हा खरंच खूप काही मनाला छान वाटतं. आणि नंतर मी असं भांडे वगैरे सर्व क्लीनच करून घेतलेले होते. मग आम्ही सुमितला तिथं आहे ना, त्याला लेट झालं की आम्ही दुसरा स्टॉप असतं तिथे आम्ही त्याला सोडण्यासाठी गेलेलो आहे. आणि मी रोज सकाळी कुठे जाते मी हे तुम्हाला सांगितले, तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि ज्याने आपलं घर चालतं ते काम कोणतं छोटं मोठं नसतं, मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सकाळी पावसाचं वातावरण आणि इतकं छान वाटत होतं, बापरे खरंच मनाला खूप काही प्रसन्न केलं आहे. चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा. सुट्टीचा दिवस म्हणजे मला सुट्टी नसते, मी दोघी टाईम स्वयंपाकाला जात असते. चला मग मी इथं मस्त छान करणारे छोलेची भाजी वगैरे करणार आहे, कारण सुट्टीचा दिवस असतं म्हणजे काहीतरी स्पेशल असतं. चला मग मी मस्त छान मसाला वगैरे बारीक करून घेतलेला आहे आणि हे छान मस्त बॉईल करून घेतलेले आहे आणि एकदम छान झालेले आहे. चला मग आणि नंतर छान मसाला पुलावसुद्धा करणार आहे. हे सर्व मी छान बारीक वगैरे कट करून घेतलेले आहे. चला मग आणि नंतर मी घरी आलेली आहे. असा असतो आमचा सुट्टीचा दिवस. चला मग ओके बाय.